नमस्कार मित्रांनो, आता आपण आलेलो आहे बदामी या ऐतिहासिक शहरामध्ये। कर्नाटक मधल्या बदामी शहराला खरं तर नाव बदामी का पडलं याचा इतिहास जर उलगडला तर आपल्याला जे आता दिसतंय जे कलर दिसतं हा खडकांचा, हा पूर्णतः जो आपण बदाम खातो त्याच्यावर जे आवरण असतं त्याला जो कलर असतो त्याला जो रंग असतो त्या रंगानुसार हा बदामी कलर बनलेला आहे। म्हणजे पूर्णतः या शहराला आपण घेऊन चालत आलो चौथी गुफा आहे जैन वर्तमान महावीर जैन त्यांची गुफा आहे। म्हणजे असं आपण जर इकडे बघितलं या वरच्या टेकडीवरती जे आपल्याला दोन मंदिरं दिसत आहेत, अप्पर शिवालय आणि एक लोअर शिवालय, हे दोन्ही मंदिरं त्या काळातली आहेत। आणि प्रामुख्याने इथला जर आपण कालखंड बघितला तर 5व्या, 6व्या आणि 7व्या काळापर्यंत ते चालुक्याची प्रामुख्याने ही राजधानी होती आणि बदामी ही चालुक्य काळातील राजधानी असल्या कारणानं इथं बऱ्यापैकी त्या काळातलं साम्राज्य चालुक्यांचं साम्राज्य इथून चाललं जात होतं। हा जो तलाव दिसतो आपल्याला हा मानवनिर्मित त्या काळातला तलाव आहे आणि हा तलाव अगस्त्य तलाव नावाने ओळखला जातो। याच्याच बाजूला जे मंदिर दिसतंय तलावामध्ये हे भूतनाथेश्वर नावाचं मंदिर आहे आणि त्याच्याच बाजूला एक छोटंसं मंदिर दिसतंय जे कोणार्कचं सूर्य मंदिर आहे। त्याच्या अगोदर हे मंदिर तयार झालं आणि त्या प्रकारचा लेख इथं तो लिहिलेला आहे आणि या मंदिरावरून कोणार्कचं सूर्य मंदिर तयार झालं असा इथला इतिहास आहे। हा संपूर्ण परिसर आपण जर बघितला तर साधारणतः आपल्याला इथल्या कर्नाटकमधली संस्कृती आणि इथली वेशभूषा हे सर्व आपल्याला बदामी शहरात आल्यानंतर तर ते सर्वांनी एक वेळ अवश्य येऊन इथं भेट द्यावी। आम्ही वेळात वेळ काढून बदामीला आलेलो आहे। आता आम्ही 4 गुफा बघितल्या।